रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला 31 मे पर्यंतची मुदत दिली आहे. वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोल कल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. संभाजीराजेंची मागणी. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे. संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. दरम्यान संभाजी भिडे गुरुजींनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले आहे. संभाजीराजे भोसले बोलतात, ते 100% चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ते कथा सत्य आहे असा दावा संभाजी भिडे यांनी केला. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मत बदलणारी माणसांना माझे मत पटणार नाही, पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया